हॅलो. युजली काफ़ी बिझी डे होता माझा. या इट्स टू मच. कारण जे काही होऊन राहिलं होतं ते इतक्या फास्टली होऊन राहिलं होतं. राईट नो मी एवढा बिझी होऊन राहिलो की बहुत जास्त. मी हप्ताभर सुद्धा स्वतःला टाईम नाही देऊन राहिलो आहे. यस, कंटिन्यू कधी कधी मीटिंग तर इतक्या वेळ राहायची, 5-5, 6-6 घंटे मीटिंग राहायची. 6-6 घंटे मीटिंग, पूर्ण स्क्रिप्ट रायटिंग, याच्यामध्येच करीब अर्ध्यापेक्षा जास्त दिवस ह्याच्यात चालला जायचा. त्याच्यानंतर जो उरलेला दिवस आहे त्याला फिल्म डिझाईन कशाप्रमाणे असतं, एकामेकाचे कॉन्टॅक्ट ॲज अ डिरेक्टर खूप साऱ्या जणांना पण शेड्यूल बनवणं, कॉन्टॅक्ट करणं, कसं आहे काय वगैरे, कुठपर्यंत पोचलं, कशाप्रमाणे प्रोग्रेस होत आहे हे पण बघणं. राईट ना, मी अवतारची जस्ट सिरीज लॉन्च केली होती. पहिला चॅप्टर वगैरे झाला होता. माझ्या मागे खूप प्रेशर होतं ॲक्च्युली. कसं आहे की ॲज अ अवतार एक प्रकारे सिरीज आहे. इट्स अ व्हेरी लाँग सिरीज, म्हणजे करीब 6 पार्ट आहे याच्यामध्ये. आणि जे प्रोड्युसर आहे ते 6 पार्टवर पैसे लावायला तयार नव्हते. व्हाय म्हणजे का? कारण समजा जर नाही का, जी स्टोरी लाईन आहे ती काफ़ी वास्ट आहे. याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला प्रॉपर वेळेसच इंट्रोड्यूस केलं तेव्हाच बेटर होते. सो जर तुम्ही एकदम खिचडी करण्याचा प्रयत्न केला तर बहुतच बेकार होती. याच्या अगोदर अवतार बनवण्याचा प्रयत्न केला होता एम नाईट शायमालनने, जो बहुतच बकवास बनला होता. कारण याच्यामध्ये नाही का त्यांनी पूर्ण खिचडी बनवण्याचा प्रयत्न केला, सगळं एकात एक बंद टाकलं होतं. बट तसं नाही, याला अवतार सिरियल नाही का एक प्रकारे टाईम पाहिजे, स्पेस पाहिजे. प्रत्येक टाईमवर नाही का प्रत्येक कॅरेक्टर प्रॉपरली एलॉबरेट झाला पाहिजे, तेव्हाच ते मूवी नाही का एक प्रकारे असे स्टोरी एक प्रकारे काफी जास्त. सो नाही का, माझे जे प्रोड्युसर आहे अनिल अंबानी, हे तर माझ्यासोबत होते. बट ॲक्च्युली इट टेंड्स टू लॉट्स ऑफ मनी, बहुत जास्त पैसा लागत होता. कारण म्हणजे करीब म्हणजे युजली म्हणजे जेवढा पैसा लागला होता इट्स टू मच. म्हणजे करीब $2.5 बिलियन रुपीज, व्हेरी मच मनी, बहुत जास्त पैसा लागणार होता. तर एवढा पैसा पर फिल्म, एक फिल्मसाठी $2.5 बिलियन, $2.5 बिलियन इट्स टू मच. मग त्यावेळेस त्यांनी असे प्रपोजल ठरवलं होतं का हे जे सिरीज आहे ते हिट व्हायलाच पाहिजे. हिट व्हायलाच पाहिजे. म्हणजे एक प्रपोजल ठेवलं त्यांनी, सांगितलं का आम्ही पैसा लावत नाही समोर, बट समजा तुम्ही एवढी गॅरंटी देऊ शकता की समोर जे 3 चॅप्टर आहेत, जे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड, जर आणि यांनी बिझनेस करीब $5 मिलियन किंवा $5 बिलियन जर त्यांनी कमाई जरी केली, 5 किंवा 10 बिलियन पर्यंत जर तुम्ही कमाई जरी केली तर आम्ही पुढचा विचार करू शकतो. तर मग कसं माझ्या मागे प्रेशर होतं का हे 3 मूवी बेस्ट असलीच पाहिजे, प्लस एक प्रकारे वन ऑफ द ग्रेट अँड पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड असलीच पाहिजे. तेव्हाच आपल्याला हे सगळं कोलॅबरेट करता येईल. प्रत्येक कॅरेक्टर आणि प्रत्येक फिल्म आपल्याला ही अवतार सिरीज चांगल्याने एलॉबरेट करता येईल. सो मी याच वेळेस लागलो होतो, याच पद्धतीने लागलो होतो आणि काफी बिझी होतो, बहुतच बिझी. युजली मी 3 वर्ष झाले मी घरी नाही गेलो होतो. युजली बीजिंगमध्येच राहून आलो. बीजिंगमध्ये आणि शांघायमध्ये राहून राहिलो, आणि इथे जपानमध्ये, आणि इकडून अमेरिका. सो बेसिकली या 3 कंट्रीमध्येच मी खूप हिंडून राहिलो, इकडून तिकडून. कोणी प्रोड्युसर्स, कोणीची मीटिंग वगैरे प्रत्येकांना फेस करणं, प्रत्येकांना स्टोरी सांगणं. इट्स लॉट्स ऑफ, बहुत जास्त. संध्याकाळी हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाण्याची असं पागलासारखं झोपून झालं, आणि सकाळी उठलं का फ्लाईट पकडली का चलो काम पे. टू मच बिझी, बहुतच जास्त बिझी होता. गेल्या करीब 3-4 महिन्यापासून तर मी स्वतःला टाईमच नाही दिला. या 3-4 महिन्यापासून मी कोणता मूवी बघितला बिलकुलच नाही. बघितलंच नाही मूवी, कारण बहुत शेड्यूल इतका टाईट होता डूड का, बहुतच जास्त. तर मग काय, मग मी विचार केला. मग युजली एकदम अचानकच नाही का, जस्टिन बिबरचे भाई आहे ना, त्यांचे लग्न आहे. तर त्यांनी मला एक प्रकारे प्लीज, त्यांनी काफी एकदम पोलाइटली केलं की वेलकम केलं, तुम्ही या बाई, ये प्लीज कम टू द मॅरेज. मी तर नाही म्हणू शकत. युजली त्याच्यापासून आपल्याला हॉलिवूडमध्ये एक प्रकारे बिग ब्रेक भेटला. म्हणजे एक त्यामध्ये अवतार सिरीज बनवण्याची सुरुवात आपण इथूनच सुरुवात केली होती.
तो जस्टिन बिबरला नाही तर म्हणता येत नव्हतं. आणि बेसिकली नाही का मला टाईम तर पाहिजे नव्हता राव या. तर टू मच बिझी. सो मग मी म्हणलं की मला एक प्रकारे स्वतःसाठी टाईम काढला मी ॲज अ नाही का एक प्रकारे लीडर एक प्रकारे असल्यानंतर स्वतःसाठी टाईम काढताच येत नाही. म्हणजे ॲज अ रायटर ॲज अ डिरेक्टर मी स्वतःच होतो. तो मलाच सगळं सांभाळून घ्यायचं होतं. प्रत्येकांना फर्स्ट एडीपासून ॲक्टर्सपासून सगळ्या लोकांना मलाच सांभाळून लागलं. मला सांभाळून पाहिजे होतं. सो बेसिकली मलाच टाईम भेटत नव्हता की यांना सगळं सांभाळल्यानंतर माझ्यासाठी टाईम काही उरतच नव्हतं. बट जेव्हा एक दिवस भेटला, त्याच्या लग्नाची तारीख होती 25 जुलै आणि मला वाटलं की आपण ब्रेक घ्यावा 2 दिवसासाठी. सो घेतला मी. तर मी घेतला 3 दिवसासाठी ब्रेक घेतला. थोडंसं ब्रेक घेऊ म्हणलं या. तर आता ब्रेक घेतल्यानंतर युजली आता मी नाही का नेहमी मला ब्रेक घेतला का मी विचार करतो इंडियामध्ये जाईन, मित्रांना कलेक्ट करेन आणि मस्त त्यांच्यासोबत मस्त पार्टी करेन, इकडे तिकडे फिरेन, नाही तर मित्रांना बोलवून नाही तर न्यूयॉर्कमध्ये आम्ही इकडे तिकडे काही ना काही करू. बट याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगमध्येच पुन्हा खर्च. 3 दिवसाच्या ब्रेकमध्ये 1.5 दिवस तर फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये जाते राव. तर त्याच्यामध्ये स्वतःला स्ट्रेस या. मला आता जे आपल्या समोर आहे ना बस त्यालाच एन्जॉय करू. जस्टिन बिबरच्या बाईचं लग्न आहे, ब्रदरचं लग्न आहे, सो लेट्स गो. सो मी हाच विचार केला. मग काही नाही, मग मी ठीक आहे येतो म्हणलं, या आय विल कम अँड ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच मग ॲज अ मला गेस्ट ऑफ ऑनर त्या मॅरेजमध्ये ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर म्हणून मला हे दिलं की एक प्रकारे इन्व्हिटेशन कार्ड असतं ना, इन्व्हिटेशन कार्डमध्ये गेस्ट ऑफ ऑनर्स ॲज अ सौरभ अवसरे लिहून होतं. ओके ठीक आहे डूड. चलो मग मी हो म्हणलं आणि त्यांनी तर सरळ मला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून दिलं. ओके ठीक आहे, कोई बात नाही. गेलो. लग्नाच्या अगोदर नाही का एक प्रकारे नाही का आता मला यांचं कल्चर काही माहीत. म्हणजे यांच्यामध्ये कसं ते व्हाईट गाऊन लेखांना ते ब्राऊन येतात, ब्राईड येते आणि त्यांच्यामध्ये ते लग्न होते. हे कल्चर आपण इकडं बघितलं तर बट ॲक्च्युली मी कधी फेस केलं नाही. आणि याच्यामध्ये बहुत टायनी डिटेल्स आहे राव जे आपल्याला माहीत नसते. आणि हेच नाही का त्या दिवशी झालं. मला काही कळलंच नाही की याच्यामध्ये का असते, यांच्या कल्चर यांच्या मॅरेज कल्चरमध्ये कशाप्रमाणे काय काय असते. मी याच्यामध्ये काही खास विचार केला नाही. तर मग काय मग मॅरेज कल्चर आहे सो ठीक आहे. मग त्यांनी मला म्हटलं आज रिहर्सल डिनर आहे सो येऊन जाऊन. आता म्हणलं हे माझी रिहर्सल डिनर काय भोकाल, लग्न तर उद्या आहे. आजकाल भोकाले बोलून राहिला. आज मी मस्त प्लॅन केलं होतं. आज मी मस्त IMAXवर मस्त 3D प्रिंट पाहलं, मस्त पिक्चर पाहतो म्हणलं. येस, ॲव्हेंजरची पूर्ण सिरीज पाहून टाकतो. मला इन्फिनिटी वॉरची पूर्ण सिरीज पाहून घेतो, पार्ट 1 पार्ट 2 पार्ट. आणि त्याच्यानंतर जे हे निघाले ॲव्हेंजर्स, त्याच्यानंतर आयरन मॅन निघाले. पूर्ण आज मार्वल सिरीज पूर्ण पाहून टाकतो मला IMAXमध्ये. घरी IMAX लावूनच आहे, मस्त लावतो म्हणलं आणि बघतो म्हणलं. पण आज रिहर्सल डिनर आहे सो येऊन जा म्हटलं. आता मी जरा नाही जा म्हणलं डूड इट्स टुमारो मॅरेज ना, या बट यू हॅव टू कम हिअर फॉर द रिहर्सल डिनर. व्हाय? बिकॉज यू आर द गेस्ट ऑफ ऑनर. मग मी विनोदला म्हणलं अरे विनोद काय आहे? अरे म्हणे की ते गेस्ट ऑफ ऑनर आहे तर तुला जावं लागेल, तर तुला जाऊच लागेल म्हणे. अरे पण लग्न उद्या आहे ना, आज जाऊ मी का करू? आज थोडंसं आरामात बसू दे. नाही म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही का एक प्रकारे जे गेस्ट ऑफ ऑनर त्यांच्यासोबत एक प्रकारे रिहर्सल डिनर असते. त्या आईची बोकात रिहर्सल डिनर काय लवडा विचार करू. एक मिनिट विनोद तुझा, हे रिहर्सल डिनर याने काय होते? रिहर्सल डिनर याने जेवणाची प्रॅक्टिस. या मायची मातर चोद लवड्याचा बरं, इथं माणसाले खाले जेवण नाही भेटत आणि हे जेवणाची प्रॅक्टिस करते चूतवारीची भोकात लवड्या. मी मनात हाच विचार केला आणि विनोदला पीक लवडा काय म्हणलं कशाची प्रॅक्टिस? जेवणाची प्रॅक्टिस करायला नाही. जेवणाची प्रॅक्टिस म्हणजे एक प्रकारे आता यांच्या कल्चरमध्ये आहे. आता आपल्याला काम आहे घंटा लवडा, तू चालला तर बोक. मग विनोद म्हणे तू चालला तर म्हणे. एक मिनिट मी यांना सांगू दे थोडंसं, एक मिनिट.
नाही नाही नाही, तिथून कॉक बंद केलाय. भरून घ्या, झालं सुरू. ते इथून बंद राहते ना, खराब आहे ना पंप, त्यामुळे. सो हे रिहर्सल डिनर मी नाही का ऐकलं तर होतं अगोदर, पण कधी असं कळलं नाही की याच्यामध्ये असते काय. सो ठीक आहे म्हणलं. युजल मी तेव्हा न्यूयॉर्कमध्येच होतो, माझं घर न्यूयॉर्कमध्ये आहे. ठीक आहे, तयारी वगैरे केली. जस्टिन बिबरचे फोन येऊन राहिले, जस्टिन मॅनेजरचा फोन येऊन राहिले. ओके ठीक आहे, येऊन राहिलो बा म्हणलं, येतं. घातले कपडे, फटसी गेलो न्यू जर्सीमध्ये. ठीक आहे, मी म्हणलं मग आय जस्ट टेकिंग अ फ्लाईट फ्रॉम न्यूयॉर्क टू जर्सी, सो असं म्हणलं ॲटलिस्ट गिव्ह मी 2 hours. ओके, सो न्यू जर्सीला गेलो. तर गेल्यानंतर मग तिथे लोकेशनवर पोहोचलो आणि त्यांनी मग काफी स्ट्रॉंगली वेलकम केला. या हॅलो या हॅलो या हॅलो या, थँक्यू 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 थँक्यू. म्हणजे मी कसं एक प्रकारे ऑडवन आउट होतो बाय, कारण सगळेजण प्युअर गेटअपमध्ये, कोट टाय एकदम फुल कडक गेटअपमध्ये. मी झिपऱ्या हरकत गेलो, शर्ट पॅन्ट टी शर्ट घालून गेलो. मग मेरे को कुछ पता ही नाही था ना रिहर्सल डिनरमध्ये का घालून जावं लागते का नाही. मी आपलं बस शर्ट घालून गेलो, शर्ट पण चलो आपण आता मस्त खुल्यामध्ये कोट घालणं म्हणजे काफी स्वतःला तकलीफ देणं आहे. तिथं गेलो सगळेजण कोट एकदम बिलकुल फॉर्ममध्ये, सेम कोट, बिलकुल कोणाचा चेंज नाही. म्हणजे जसं जेम्स बॉन्ड टाईप. जेम्स बॉन्ड पण एकदम प्युअर जेंटलमॅन, म्हणजे काळा कोट, काळा पॅन्ट, जीन्स पण नाही, काळा पॅन्ट, तो वेगळाच पॅन्ट असतो, तो कोटवरचा वेगळाच पॅन्ट असतो, व्हाईट शर्ट, एकदम वेगळंच होतं. आणि ते गुलाब लावून होते ते सगळेजण, व्हाईट गुलाब. ठीक आहे, एक चांगला गेटअप होता. मी एकदम भाकरासारखाच गेलो, टी शर्ट पॅन्ट वगैरे बस, शूज वगैरे, हातात मोबाईल, 2 मोबाईल, सॅमसंग, आयफोन. आणि मग ते हॅलो हॅलो स्ट्रॉंगली वेलकम, या हॅलो हॅलो थँक्यू थँक्यू, हॅलो हॅलो थँक्यू थँक्यू, हॅलो हॅलो थँक्यू थँक्यू, हेच करून आला. गेल्यानंतर मग जस्टिनची मदर म्हणे यू डोंट हॅव टू विअर धिस, तुला यू हॅव टू विअर ट्राउझर. ठीक आहे, सो जस्टिन गेट इन हिअर अँड कीप द चेंज. ठीक आहे, सो मग गेलो रूममध्ये, त्यांनी ड्रेस दिला. ॲक्च्युली माझी एक वेगळी रूम होती, तिथे ड्रेस वगैरे मला चांगलं गेटअप वगैरे केलं. या मग बेसिकली मग मी तिथले जे आहे ॲनी, त्याला विचारलं. ॲनी एक प्रकारे फ्रेंड आहे, जेव्हा स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर जेव्हा बनवलं तेव्हा, म्हणजे ॲनी एक प्रकारे नाही का जस्टिन बिबरची मॅनेजर आहे. सो बेसिकली आम्ही काफी ओळखी झालो होतो जेव्हा स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर जेव्हा बनवली होती तेव्हा. आणि युज्युअल नाही का ती पण एक प्रकारे इकडेच आहे, एक प्रकारे हाफ इंडियन हाफ अमेरिकन अशा प्रकारे. NRI ऑफकोर्स NRI. तिला एक लिटल बिट हिंदी येत होती. म्हणलं व्हॉट इज दिस, व्हॉट काइंड ऑफ, म्हणजे व्हॉट इज द रिहर्सल डिनर, क्या म्हणलं आहे का हे की रिहर्सल डिनर. रिहर्सल डिनर याने एक प्रकारे ये होते की, मग तिने सांगितलं की रिहर्सल डिनर एक प्रकारे असं आहे की याच्यामध्ये नाही का तुम्ही खायचं कसं. तर खायचं कसं म्हणजे काय, एक प्रकारे म्हणजे खाणं तर चम्मच हे वगैरे, याच्यामध्ये काही खाण्याची काही टेक्निक नाही राहते का वेगळी. बिलकुल म्हणे. फर्स्ट ऑफ ऑल रिहर्सल डिनरच्या वेळेस नाही का तुम्हाला चॉपस्टिकनी खाता येते नाही, मग चॉपस्टिक नाही पकडता येते. ठीक आहे, रिहर्सल डिनरमध्ये तुम्हाला चॉपस्टिक पण पकडणं शिकवून जाईल. ओके ठीक आहे. अनदर थिंग नाही का, तुम्ही नाही का जेव्हा जेवण करता तेव्हा डिशेसचा आणि चम्मचचा जास्त आवाज नाही झाला पाहिजे. टन 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 असं नाही, बिलकुल हलक्याने.
ओके ठीक आहे. खायचे तुम्हाला डिश छोटीशीच राहील, बिलकुल छोटीशी. याच्यामध्ये नाही का तुम्ही काट्याच्या चम्मचनी फसवायचं, त्याला नाईफनी कट करायचं आणि मग खायचं. ठीक आहे. देन मग त्यांनी असं सांगितलं, डिशेस जोपर्यंत आपल्याला परोसर नाही देईल तोपर्यंत आपण हात लावायचा नाही. व्हाईट कपडा खाली ठेवायचा म्हणजे मांडीवर, आणि इथे पण ठेवायचा आपल्या गळ्यात, म्हणजे जेणेकरून सांडणार नाही. लहान पोट्टे आहे का भाऊ, सांडणार नाही. तरी एक प्रकारे सगळेजण करतात त्यामुळे. ओके ठीक आहे. अजून रिहर्सल डिनरमध्ये फक्त जेवणाचे एक प्रकार हे नाव, रिहर्सल डिनरमध्ये एक प्रकार हे पण नव्हते की स्ट्रेट बसायचं ब्राईडला आणि 2 शब्द पण सांगायचे. तुम्हाला जे काही सांगायचं असेल, बोलायचं असेल, ऑफकोर्स यू आर द गेस्ट ऑफ ऑनर, नाही यू हॅव टू से एव्हरीथिंग. हे मला माहीत नव्हतं राव. म्हणजे त्यांनी म्हणलं की तू गेस्ट ऑफ ऑनर आहे तर तुला काही ना काहीतरी तर बोलावंच लागेल ब्राईड अँड ग्रूमच्या बद्दल. मला नाव पण नाही माहीत राव कोणाचं लग्न आहे. मी पण जस्टिन बिबरच्या भाऊचं लग्न आहे म्हणून आलो इथं. मला तर घंटा नाव नाही माहीत, कुछ भी नाही पता. हा तुला 2 शब्द बोलवलं आता. हो आता म्हणजे रिहर्सल डिनर आता सुरूच होऊन राहिलं. रिहर्सल डिनर तुला बोलवलं. त्याचं नाव आणि लोक ब्राईड आणि ग्रूमचं नाव काय? त्याचं नाव जेसन आहे आणि तिचं नाव सेरा. ओके. आणि का बोलावं लागेल म्हणजे टू स्पीक अ फ्यू वर्ड्स. मैं उनको जानता भी नहीं यार, हाउ शुड आई, बट यू हॅव टू, यू आर द गेस्ट ऑफ ऑनर. तर ठीक आहे. असं तिने घालून दिलं वगैरे. ठीक आहे. जस्ट लुक कूल. फोटो वगैरे काढले. चलो फोटो वगैरे काढले. जस्टिन बिबर आला, मग त्यांनी सेल्फी काढली. सेल्फी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. जस्टिन बिबर नाही का हा एकदम अजिबच कॅरेक्टर आहे. म्हणजे कधी नाही का याची सोशल नेटवर्किंग नाही का खूपच, काही झालं का सर सोशल नेटवर्क पोस्ट करून टाकते. आणि माझ्यासोबत आलं तर नेहमीच पोस्ट करते. एव्हरी टाईम पोस्ट करतो. काही ना काय झालं एव्हरी टाईम पोस्ट करते. म्हणजे सोबत जरी आलो का काढला फोटो केला पोस्ट, काढला फोटो केला इंस्टाग्रामवर पोस्ट. मी करतो म्हणा, एकच करतो याच्यामध्ये सगळेच जण आहे. आता रिहर्सल डिनर आहे तेव्हा ते गेस्ट ऑफ ऑनर आहे तेव्हा एक पार्शमध्ये एक प्रकारे दाखवण्यासाठी तर काही ना काहीतरी करावं लागेल. सो एक फोटो काढवा सगळ्यांचा आणि म्हणून चलो बा टाकून देऊ एक इंस्टाग्रामवर बस. सो चलो कोई बात नाही. मग रिहर्सल डिनर सुरुवात झाली. ओके ठीक आहे. मी बसून होतो. ॲक्च्युली मी प्रॅक्टिस करून आलो की का बोलायचं, कसं बोलायचं. युजली मी थोडंसं त्याच्यासोबत जेसनसोबत बोललो. हाय हॅलो म्हणजे कसं लग्न वगैरे कसं झालं, म्हणजे तुम्ही भेटले कसे वगैरे वगैरे. म्हणजे आम्ही आमचं अरेंज मॅरेज. ओके ठीक आहे. सेरा या म्हणजे वी मीट जस्ट 15 days अगो. एक प्रकारे अरेंजच मॅरेज होते एक प्रकारे. त्याच्यानंतर वी गॉट फॉल इन लव्ह अँड या गेट मॅरेज. 15 दिवसात ते लग्न करून राहिले. आम्ही 15 वर्ष झाली एका पोटी लाईक करून राहिलो ना, आमची हिंमत नाही होऊन राहिली. तुम्ही 15 दिवसात लग्न करून राहिले. वा रे वा काय फॉरवर्ड आहे ना तुम्ही. चलो कोई बात नाही, ये भी ॲक्सेप्ट कर लेंगे. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय झालं की चलो आज मग आले ब्राईड ग्रूम. मग तो त्यांचा तो आपल्याकडे पंडित नाही राहत का रे एक प्रकारे, तो भटजी तो मंत्र वगैरे म्हणते ख्रिश्चनमध्ये. तो एक त्याला काय म्हणते यार, फादर. यस फादर. त्यांनी काहीतरी असं बडबड म्हणलं आणि तो पण आला. ठीक आहे. मग त्याचा बडबड वगैरे केला आणि तो पण आला. आणि देन मग त्यांनी बडबड केली. मग त्यांनी किस द ब्राईड अँड देन ह्याच्यामध्ये नाही का जी त्याची रिलेटिव्ज होते ना, म्हणजे काफी त्याचे जस्टिनचे कझन्स वगैरे ते पण होते. ते इंट्रोड्यूस वगैरे करून राहिले. ओके ठीक आहे. त्यांच्यासोबत माझी काफी मैत्री झाली. आम्ही बोललोय मस्त म्हणजे रिहर्सल डिनर व्हायच्या अगोदर. मग डिनर सुरुवात झाली. रिहर्सल डिनर म्हणजे आम्ही बसलो कसं, टेबल एकदम स्ट्रेट. आपला कसं टेबल कसा मोठा राहते एकदम, म्हणजे वाईड राहते एक प्रकारे. त्यांचा वाईड नव्हता. म्हणजे जसं एक ना 2 म्हणजे टेबल चेअर आहे ना, म्हणजे जिथं आपण पढाई करतो बस तेवढाच साईजचा बेंच. आणि त्याच्यात अर्धी जागा आपली, अर्धी साईड आपल्याच अपोजिटवाल्यांची. म्हणजे एक प्रकार छोटासाच बेंच. आणि त्याच्यामध्ये नाही का त्याच्यामध्ये ते हेच ठेवून होते, का म्हणतात त्याला, ते
फ्लावर पॉट वगैरे वगैरे. अबे त्याच्या जेव्हासाठी जागा प्लेटेड नव्हती, इतकं एकदम गजबजून होतं ते टेबल, बापरे. आणि काफी सुंदर आकर्षक वगैरे खुर्च्या वगैरे. आणि थोडंसं धक्का लागला का माझी पडन का नाही. कारण नाही का टेबल असते ना कसं की इथं ताट आहे, इथे वाटी आहे, इथे आहे. माझी टेबल दिसतच नाही टेबल दिसतच नाही. पाणी ठेवायचा ग्लास तिथंच ठेवायचा, दुसरीकडे ठेवतच नाही, कारण जागात नाहीये. ताट तिथंच, वाटी तिथंच, चम्मच तिथं, बिलकुल परफेक्ट ठिकाणी, आपापल्या ठिकाणी एकदम. म्हणजे जस्ट लाईक बॉक्समधून काढत आहे, खात आहे, तिथंच ठेवत आहे. इतकं प्रोफेशनल. चलो बाई, रिहर्सल डिनर आहे, चलो कुछ. म्हणजे नाही का मी रिसेंटली नाही का माझ्या लाईफमध्ये नाही का मी खूप काही नवीन शिकून राहिलो आहे. आणि हा पण एक माझ्या लाईफमध्ये एक नवीन चॅप्टर आहे जे शिकून राहिलो होतो. कोई बात नाही, चलो आगे बढ़ते. रिहर्सल डिनर सुरू झाली. ओके. तर रिहर्सल डिनरमध्ये आता चॉपस्टिकनी खाता येत नाही. म्हणजे ॲक्च्युली नूडल्स असले तुम्ही चॉपस्टिकनं खायचे, तर नूडल्स नसले तर चॉपस्टिकनी खायचे नाही. तर थँक गॉड मला चॉपस्टिक पकडता नाहीत. बट वन थिंग इज का नूडल्स होतेच नाही, सो बेसिकली चॉपस्टिकची काही गरजच नव्हती. तर मग ते एक चांगलं झालं. मग चॉपस्टिक वगैरे नाही, मग चम्मच जास्त वाजवायचं नाही म्हणे. मग काय केलं मी बिलकुल हलक्याने आता तो एक पनीरचा तुकडा टाकला. आपल्याकडे पनीर वेगळेच असतात, आपल्याकडे पनीर कसं एकदम रस्तेदार तर्रीदार. आईची पनीर बनला का टाकली पोळी का बम बोट बुजवेपर्यंत वा खाऊन टाकतो. अरे माझी काय टेस्ट लागते बघ. लवडा राहुलच्या लग्नात काय मजा आली पनीर खाले रे, बाप रे. अरे राहुल्याच्या लग्नात, मित्राच्या लग्नात बहुत वनमॅनच्या लग्नात आणि वैभ्याच्या लग्नात भाऊ किती मजा केली आपण. डूळ इतकी मजा तर कुठे जन्नतमध्ये नाही केली, इतकी मजा केली वैभ्याच्या लग्नामध्ये, बहुतच जास्त. तिथे रिहर्सल आहे म्हणून काहीतरी फॉर्मॅलिटी म्हणून पनीर खाल्ला. बिलकुल म्हणजे माझं कसं आहे, एक प्रकारे मी वागतो तर मोठा गावठी, बट ॲक्च्युली नाही का जेव्हा काम करायची वेळ येते ना तेव्हा मोठं जेंटलमॅन बेक प्रकारे जेंटलमॅन. सो खाल्ला चम्मच, हलका खाल्ला, एक दोन हलका पोट जास्त भरून द्यायचं. आवडलं तरी हलकंच खायचं. माहीत नाही एवढा कोणती डिश होती का नाही, बट बहुत मस्त होतं. आणि एक वेगळी डिश होती, शंकाच्या आतमध्ये मसाला भरून होता. आता शंका तर खाऊ शकत नाही आपण, तर ते शंख असा फटफट काढायचा होता. म्हणजे त्याला थोडंसं मारायचं होतं, तेव्हा तो आतला मसाला निघाल. हां, तर मारायचं तर आवाज येणारच आहे. आणि ॲननीने तर फुल स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन सांगितले की आवाज येऊच द्यायचा नाही. आणि मी सगळेजण पाहून राहिलो, कोणीच त्या शंकाला हात लावून नाही राहिला. तर मग काय केलं, तो नाईफ असते ना तो काफी धारदार होता, टाकला, खूपसला काढला, हलक्यानेच मसाला काढला. पनीरमध्ये कसा मिक्स केला एकदम आणि खाल्ला. बहुतच मस्त लागली माझी, बहुतच मस्त. अपने को आवड गया. यस, ते खाल्लं. आता रिहर्सल डिनर झाली, ठीक आहे बा. रिहर्सल डिनर अशी असते. माझी पोट तर घंटा नाही भरलं, आवडलं तर बहुत रे भाऊ, काय मस्त जेवण होतं. पण रिहर्सल डिनरमध्ये एक स्पेसिफिक टाईम असतो, तेवढाच. पोट भरून तर खात नाही लागत. त्याच्यानंतर डिझर्टची वेळ आली. आणलं बाबा त्यांनी बेल्जियम चॉकलेट फ्लेवरवाला, बेल्जियम चॉकलेट. चलो ठीक आहे, बेल्जियम चॉकलेट खाल्लं बा. ऑलरेडी खाल्लं होतं खूप सारे आईस्क्रीम. मला आईस्क्रीमला तर खूप शॉक आहे, घरी तर डब्बे पडून आहे, त्यामुळे मला काही न्यू नव्हतं. खाल्लं ते चॉकलेट. मग त्याच्यानंतर 2 शब्द बोला बा, चलो बोलून घेऊ आपण. सो आज गेस्ट ऑफ ऑनर थोडंसंच बोलतो, जास्त काही बोललो नाही. युजली आपण त्यांना ओळखत पण नाही. बस लकी टू इन्व्हाइट मी अँड आय जस्ट रिअली होपफुल टू बी अ पार्ट ऑफ युअर family and thank you sir, thank you ma'am, and congratulations for bride and groom for the best future. Copy that. बाश खतम. बस पुढे काही म्हणलं नाही. ठीक आहे. मग त्यांची ते बोलणी भाजी वगैरे कसं आहे, म्हणजे आता त्यांच्या रिहर्सल डिनरमध्ये नाही का ज्याप्रमाणे ते लोक मजा करतात, आपली मजा वेगळीच असते. आपली मजा आमची फाटे ताक लवड्या, आमची आम्ही दारू आणली असती, मटण माझ्या हाताने ओरडलं असतं. या जिम्मेदारी.
म्हणजे जेंटलमॅन, या प्रोफेशनल, बिंग प्रोफेशनल. तर झालं ते त्याच्यामध्ये पूर्ण दिवसभर गेला. बोललो, भेटलो, का काफी लवडा लसूण केला भोकात. फोटो वगैरे काढले. ते लोक ते एवढे इंस्टाग्रामवर इतके जास्त हे असतात, म्हणजे ते सोशल नेटवर्क इतकं जास्त हे असतात. काही त्यांच्या लाईफमध्ये थोडंसं काही माझी नाखून जरी तुटलं ना, तरी ते फेसबुकवर अपलोड करून देतात. मग आईची ते माणूसही मरते तेव्हा माहीत नाही पडत का माणूस मेला का नाही. आणि ते कोणाचा नाखून जरी तुटला तरी ते पोस्ट करतात. सो दे आर रिअली व्हेरी ॲक्टिव्ह पर्सन. आणि व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम म्हणजे खूप सुरू आहे. आपला छेडला, मोबाईल काढला, थोडासा फोन लावला, कसं आहे, काय सुरू आहे वगैरे, कुठपर्यंत प्रोग्रेस आहे, बस बस खतम. आपलं काही हे नाही. देन काय नाही. देन संध्याकाळी न्यूज असून घरी आलो. रात्रीचे करीब 12 वाजले. आईचा फोन आला. आईला सांगितलं असं असं आहे बा. म्हणलं रिहर्सल डिनर. आईने पुन्हा लग्नाचा टॉपिक छेडला राव. मग लग्न करून टाकून मग म्हणलं आता थांब म्हणलं, म्हणजे आता राईट नाव आता 2-3 महिन्यानंतर विशालचं लग्न आहे. या विशाल इज गेटिंग मॅरिड. या ऑफकोर्स श्रुतिकासोबत. आणि बहुत मजा येणार. आम्ही ऑलरेडी बहुत काही प्लॅन केला आहे. बहुतच जास्त. बॅचलर पार्टीपासून ते सगळंच पार्ट एन्जॉईंग हे केलं आहे. सो रिहर्सल डिनर झालं आणि त्याच्यानंतर मग लग्न दुसऱ्या दिवशी लग्न झालं. मग मी जेव्हा घरी आल्यानंतर मग आईचा फोन आला. बोललो लग्नाबद्दल पुन्हा टॉपिक. म्हटलं विशालचं लग्न होऊ दे, त्याच्यानंतर मग मी थोडासा विचार करतो आणि मग सांगतो. म्हटलं थोडंसं माझ्यासाठी थोडासा टाईम तर नाही. आणि म्हणजे तुम्हाला जे शोधून ठेवा बा. म्हणजे मी म्हटलं की तुम्हाला विशालचं लग्न होते. विशाल लग्न होऊन मग तुम्हीच शोधा बा. आणि तुम्हाला जे आवडेल ते त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. पण तुझी चॉईस का म्हणे. हे माझी काही चॉईस नाही म्हणे. तुम्हाला जे आवडेल ते. आणि आय नो तुम्ही चांगलेच बघता म्हणे. एवढं काही हे नाही. बस मग तिने समजून घेतलं म्हणे. बस बाकी काही नाही. ठीक आहे बस. दॅट्स इट. दिस इज द रिहर्सल डिनर. थँक्यू.